तर माजी सरपंच जनार्दन सिन्हार यांच्याकडून 2000चं जे प्राइज होतं ते ऑनलाईन त्यांनी जीपे केले. ऑफिशियल मॅच ऑन करा. सन्माननीय आमचे सर्व पाहुणे मंडळी, जाणता राजा ट्रॉफीची सुंदर स्पर्धा आपण पाहतो. आणि त्यांनी निर्णय घेतलाय फील्ड फर्स्ट. 3 षटकांचा सामना. पहिला चेंडू लॉफ केलाय, फिल्डर आहे तिथे, पकडणार झेल, झाली टक्कर, विकेट फॉल डाऊन. पहिला धक्का 0वर. लक्ष विद्या मॅच कडे. साहिल उल्वेकर. चला, टीम मीटिंगची परवानगी नाही. बळीराम पाटील साहेब आहेत. मॅचचा आनंद घेताना VIP डाईज वर खानाव गावातील सर्व मंडळी, अनंता शेठ मुंडे असतील, अनंता शेठ तात्रे असतील, खानाव गावातील सर्व आमची पाहुणे मंडळी, संपूर्ण आमचा युवा वर्ग, या स्पर्धेचे आमचे पुरस्कर्ते, युवा उद्योजक आमचे प्रणय जाधव, सूरज असतील आमचे सूरजजी बोपी. चला, लक्ष विद्या मॅच कडे. ओव्हर नंबर फर्स्ट. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅक टू विकेट. गुड बॉलिंग साहिल उल्वेकर. कडून सूचना आल्यात, पुढच्या दोन्ही संघांना रिपोर्टिंग करायचे. लॉट्स प्रमाणे जे संघ आहेत त्यातील बघा, कोहली आणि हरिग्राम बी ग्रुपचे दोन्ही संघ. मेन एंट्री जवळ काही खेळाडू उभे आहेत आणि प्रेक्षक. मेन एंट्री जवळ काही खेळाडू प्रेक्षक आहेत. आयोजकांच्या सूचना आल्यात का तिथे गर्दी कुणी करू नका. काही आमचे VIP पाहुण्यांचं आगमन होते आणि तिथला रस्ता आपण खाली करा. ज्या कुणाच्या बाईक्स कार असतील त्यांना विनंती करतो, काही आमच्या पाहुण्यांचं आगमन होते. बघा, सुधीर पाटील आहेत आमचे ऑफिशियल पंच, आणि गावचा आनंद किती असतो त्यांना माहिती. तर खानावचे आमचे विध्वंसकारी फलंदाज नितीन जाधव. बघा, हा आनंद गावकऱ्यांचे. 2 विकेट सलग. टप्पा थोडासा आकडला. गुड बॉलिंग. बघा, संपूर्ण धुंद्रेपाडा गावातील बघा एवढी गर्दी आहे ना, हे धुळीचं साम्राज्य आपल्याला नक्कीच सांगून जाईल किती गाव खुश आहे. 14 वर्षानंतर किती तो आनंद आहे. गुड बॉलिंग. चला, साइड साठी टाळ्यांचा आवाज येऊ द्या. 2 विकेट 2 डॉट. ओ क्या बात आहे. धुंद्रेपाडा टीम आनंदित आहेत. कृपया करून एक प्रेमाची विनंती असेल, आमचे शुभम आहेत, मेन एंट्री जवळ काही पाहुणे येतात, जरूर आपण आनंद साजरा करा. समोर जी गर्दी आहे मेन एंट्री कडे, तिथे ज्या कुणाच्या कार बाईक असतील विनंती करतो. नेक्स्ट बॉल साहिल उल्वेकर. हा 5वा चेंडू डीप कडे खेळलाय, ताकदीनं खेळण्याचा प्रयत्न. 4 चेंडू मध्ये काहीच करून दिलं नाही साहिलनं. 2 विकेट, त्यानंतर 2 डॉट. धावसंख्या आपण पाहू शकतो 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 1 धाव धावफलकावर. भोकरपाडा
रसायनी परिसरातील हा संघ खेळतो. दोन्ही संघाकडे चांगले खेळाडू आहेत आणि एक चांगला क्रिकेट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं जाणता राजा ट्रॉफीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. चला स्पीड अप, नो टीम मीटिंग. नेक्स्ट मॅच हरिग्राम आणि कोहली संघ. आपण रेडी राहा, कारण आज कुणाचंही वेट करणार नाही आपण. नेक्स्ट बॉल साईन, वेगवान चेंडू आणि आता हा बेनिफिट, व्हाईट बॉल बेनिफिट आणि हा पंजा. पाच चेंडूंचा खेळ समाप्त. धावा धावफलकावरती टोटल 6, 2 विकेट. बॅटिंग टीम प्रेक्षकांच्या माहितीसाठी विराट स्पोर्ट्स खिडूकपाडा विरुद्ध भोकरपाडा रसायनी. मॅच ऑन आहे. वेगवान चेंडू, गुड बॉलिंग. क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाही. कानवजी सर्व आमची लेजंड मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना बघा, ज्या कुणाच्या बाईक्स कार धुळीचं साम्राज्य खेळाडूंना थोडा त्रास देते. ज्या कुणाच्या बाईक्स असतील मेन एंट्रीच्या बाहेर काहींच्या कार्स आहेत त्या तिथून बाजूला काढा. लक्ष विद्या मॅच कडे. तर लक्ष विद्या ते कैलास पाटील यांच्याकडून साहिल उल्वेकरला 500 रुपयाचं प्राइज आले. भोकरपाडा रसायनीतील संघ 2 आत करताना विराट स्पोर्ट्स खिडूकपाडा. मॅच ऑन आहे. पहिला चेंडू लॉफ केला गॅप मध्ये दूरवर आणि मिळतील धावा 4 धावेने धावफलक पुढे सरकेल. अमित म्हात्रे सर जॉईंट आहेत. अमित म्हात्रे सर, मागचा सामना कोण विसरणार? 14 वर्षानंतर एका गावातील 2 संघ जेव्हा एकत्र येतात आणि तेव्हा जो आनंद असतो तो सर्वांनी आपण एन्जॉय केला. सेकंड ओव्हर, धावा धावफलकावरती 10-2 विकेट. विराट स्पोर्ट्स खिडूकपाडा. बघा, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. सामना असेल कोहली आणि हरिग्राम. यस सर, एक अच्छी बॉल और अंपायर से गुजारिश है कि आप रिप्ले ऊपर मत आइए, मैदान अंपायर डिसीजन आप खुद लीजिए क्योंकि थोड़ा कैमरा का प्रॉब्लम है यहाँ. तो इस रिवो के लिए ऊपर मत है अंपायर. और हुक किया और चल गए गेंद. इस बार देखा जाए सीधी लॉन्ग स्टॉप के ऊपर नॉन स्टॉप चौवा. की कोशिश करे और इसी के साथ यह दूसरा रन पूरा कर दिया. गुड रनिंग विद इन द विकेट. एक अच्छा तालमेल देखने को मिल चुका है और इस 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है. स्कोर पहुंचा है 16 रन. आखिरी 2 गेंदें शेष है. भोकरपाड़ा टीम बल्लेबाजी कर रही है और उनका 1 विकेट गॉन हो चुका है.
और ये उड़ाया, इस बार लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, नो बॉल भी है और गेंद आसमान में तारे देखने के लिए लंबा बिग बिग चरण। जा चुका है, छक्का लगाया बल्लेबाज जिनका नाम है मुझे लगता है यश पाटिल, जो आक्रामक मोड में आया है और 8 गेंदों में उन्होंने 17 रन इकट्ठा किया। एक बेमिसाल पारी चल रही है और अगली गेंद फ्री हिट है। ये संपायर आप रिवॉप ले सकते चाहे तो, कैमरा ऑन हो चुका है। यस, जैसा कैमरा ऑन हो गया है उससे वाघमारे साहब ने इशारा दिया कि सही है, क्योंकि कैमरे की लेंथ क्या होती है उन्हें पता है। फ्री डे और थोड़े शप्पल हुए थे, ऑफ स्टंप के बाहर जाकर इस गेंद को खेलने की कोशिश की थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं। गेंद ने चकमा दिया और बल्लेबाज को फंसाया सीधी विकेट कीपर के पास। एक बहुत ही शानदार बॉल और इस ओवर की लास्ट गेंद शेष और टोटल स्कोर है भोकरपड़ा टीम का 23, लॉस ऑफ 2 विकेट। और इस बार हवा में गेंद और कैच मिलना कठिन लग रहा है और ये रन होने वाला था, क्यों रन लिया ने मुझे पता नहीं चल रहा है। ये आराम के साथ रन थी, लेकिन बल्लेबाज मुझे लगता है रन लेने के लिए क्यों तैयार नहीं हुए। फील्डिंग तो खराब हुई थी, लेकिन ओवर खत्म और 2 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन बोर्ड के ऊपर लग चुके। भोकरपड़ा का टोटल स्कोर है 23, 2 विकेट के नुकसान में 2 षटकानंतर भोकरपड़ा संघ धावसंख्या 23 आणि 23ला 2 विकेट मैदानाच्या बाहेर। का ये स्लॉग हो रही, डेथ हो रही। जानताना ट्रॉफी को आप देख रहे हैं और पूरी तरह से खानाओं में किया हुआ ये बहुत ही शानदार बेमिसाल जबरदस्त वजनदार आयोजन नियोजन, इसे कहते हैं परफेक्ट नियोजन और करेक्ट कार्यक्रम। यस, तो आखिरी 6 गेंदों में कितने रन आएंगे देखना पड़ेगा। लास्ट ओवर लेके गेंदबाज आ चुके हैं भावेश उल्वेकर, और उल्वेकर के सामने मुझे लगता है स्ट्राइक के ऊपर खेल रहे अधी पाटिल, जो बाएं हाथ के बल्लेबाज है। इलेक्ट्रिक 2 स्कूटी, 3 साइकिल, चमकदार ट्रॉफी, खूबसूरत खानाओं का मैदान और फुल रन की बॉल सामने, इस बार डाउन द ग्राउंड और 2 रन जरूर मिलेंगे। मिसफील्ड हो गई है, ऑन द राइट सीधा खेला था और स्कोर हो चुका है 25 के घर में 25, लॉस ऑफ 2 विकेट। आखिरी 5 बॉल शेष, अंतिम 5 गेंदों के ऊपर कितने रन इकट्ठा करेंगे। भावेश की दूसरी गेंद, बाएं हाथ के बल्लेबाज आदि पाटिल 2 पे खेल रहे और यश अच्छी बल्लेबाजी कर रहे। इस बार स्वीप करने की कोशिश की थी आड़े बल्ले से, लेकिन रन और गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं। डॉट गेंद चकमा दिया, गेंद ने सीधी विकेट कीपर के पास। एक अच्छी बॉल, अच्छी लेंथ के ऊपर गेंद थी, चकमा दिया और आखिरी 4 बॉल शेष। तमाम दर्शक टकटकी के साथ देख रहे इस मैच को, बड़ी आयोजन नियोजन। तीसरी गेंद, एक बार फिर से टप्पा सही है, ऑन साइड के ऊपर खेलने का प्रयास, अच्छी बॉल। रिप्ले में आप देख सकते हैं हरिग्राम टीम और उनके साथ है कोहली टीम। तो टॉस करने के लिए दोनों कप्तान हाजिर हो जाए टॉस बॉक्स में। इस बार बेहतरीन लॉब किया है, कैच इट, 6 रन, छक्का।
इस बार देखा जाए ये शॉट देखने को मिल चुका है 6 रन के लिए और छक्के के साथ स्कोर बहुत बड़ा टीम का पहुंच गया है 31-31 लॉस ऑफ 2 विकेट। आखिरी 2 बॉल इस ओवर की 5वीं गेंद। ओ हो क्या ठोका यार, जबरदस्त फाइन लेग के ऊपर आसमानी गगन चुंबी छक्का, एयर होस्टेड की पप्पी लेके गेंद नीचे आएगी। यही शॉट और फाइन लेग के ऊपर देखिए कितना दमदार छक्का आया और स्कोर धीरे से आगे जा चुका है। 37 लास्ट डिलीवरी, बाहर के गेंदबाज बाहर के बल्लेबाज आमने सामने। भावेश बनाम आदि, और गई हवा में गई, ग्राउंड के बाहर फुल टॉस को फुल टोल वसूल और गेंद देवालय में पहुंच गई है। इट्स अ बिग छरा। आदि के बल्ले से 3 बॉल के ऊपर 3 सिक्सर। बॉलर की पूरी तरह से पिटाई हो गई है और कहते हैं ना कि इस बार फटे हुए कॉलर और पिटे हुए बॉलर को जल्दी बदलना चाहिए, जितना बदलना है उतना जल्दी बदलो, लेकिन टारगेट है अब मेरे हिसाब से सामने जो है 43 और 43 बन चुका है, 44 चाहिए। 44 का पीछा करना है और ये 44 का पीछा करने में अब बल्लेबाजी जो होगी मेरे हिसाब से वो खिड़कपड़ा टीम की, लेकिन 44 का पीछा किस तरह से हो जाएगा, मैच कौन जीतेगा कौन हारेगा, इसका विवरण सुनिए वैभव जी पाटिल भोपी, इनकी जुबानी और क्रिकेट की कहानी। हम लेते रेड, मिलते अगले मैच के लिए, रखे ख्याल, धन्यवाद। पाटील 44 करायचे आहेत या मॅच मध्ये। अगदी जबरदस्त फाईट तुम्हाला बघायला मिळेल या मॅच मध्ये। काय पहिलं सत्र स्टँडर्ड होतं, जो वेल फिनिश दिल्यानं आधी पाटीलनं तो फार उपयुक्त राहील। चला या मॅच मध्ये 44 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय खेडूपाडा संघासमोर। भोकरपाड्यानं पहिल्यांदा बॅटिंग केलेली आहे आदी पाटील, ज्यानं पहिलं सत्र गाजवलं आपल्या बॅटमधून आणि लिमिटेड ओव्हरमध्ये हेच तर हवं असतं प्रत्येक टीमला, ते केलंय। यशनं देखील चांगली साथ दिली। चला सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत। ठीक रात्रीचे 9:46 अगदी तुम्हाला बघायला मिळतंय। चला नेक्स्ट मॅच साठी टॉसला या। कोहली आणि हरिग्राम इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे। दोन्ही कॅप्टन जर इथे बॉल डिलिव्हर होण्या अगोदर आले तर टॉस होईल
आणि एखादा उपस्थित असेल एखादा अनुपस्थित असेल तर उपस्थित कॅप्टनला डायरेक्टली टॉस विन दिला जाईल. चला बालकृष्ण बोपी हरिग्राम संघाकडून कॅप्टन इथे आलेत. कोहली संघाचे कॅप्टन देखील तयार आहेत. चला टॉस आपण करूया. सन्माननीय अनंता शेठ मुंडे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचे. बी लॉट मधून लढत बघायला मिळेल. मॅच नंबर 6 यानंतर होईल. त्याचा टॉस आपण करतो. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल यॉर्करनं सुरुवात झाली आहे. फिल्डर तयार आहे. डीप मध्ये वाडी स्ट्रॉंगॉनकडे 1 रन या फर्स्ट बॉलवर कंप्लीट केले जाईल. सलामीवीर फलंदाज भावेश उलवेकर आणि साहिल उलवेकर हे दोन ओपनिंग ब्लास्टर खेळाडू मैदानामध्ये आलेत. इम्पॉर्टंट लढत आहे. सुपर 14 मधील चाललेल्या लढती टॉप 7 मध्ये कोणता संघ पोहोचेल याची ही लढाई आहे. कारण या अगोदरच्या मॅचेस फार चांगल्या झालेल्या आहेत. आज सुपर 14 बरंच काय सांगू जाते. क्रॅकिंग शॉट आहे. खराब फिल्डिंग, बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. टॉस झालाय हरिग्राम आणि कोहली या दोन टीम मध्ये. कोहली संघाने टॉस जिंकलाय. निर्णय ते सांगतील आम्हाला, कारण इथेच निर्णय तुम्हाला द्यायचा आहे. चला मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूया. पहिलं सेशन्स भरपूर गोलंदाजी फार छान झाली होती, परंतु अंतिम 3 बॉल मध्ये 3 आलेले षटकार, त्यामुळे एक चांगलं टार्गेट सेट झालं. त्यानंतर आलेला हा सेकंड इनिंग मधील चौकार आपण बघितला. 5 धावा बोर्डवर आहेत. हाही फटका ताबडतोब होता खरं तर, परंतु हा फुल टॉस बॉल कंप्लीट करता आलेला नाहीये. 1 रन या बॉलवर पूर्ण केले जाईल. कोहली संघाने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा त्याने निर्णय घेतलाय. सामना 3 षटकांचा राहील. इम्पॉर्टंट लढत आहे दोन्ही टीमसाठी. बघायचं या मॅच मध्ये कोणता संघ पुढे निघून जाईल, कारण आतापर्यंत झालेल्या सर्व मॅचेस फार सुंदर राहिलेत. पहिला सामना देखील जबरदस्त बघायला मला. दुंद्रेपाडा संघ अंतिम बॉल पर्यंत फाईट त्यांनी केली आणि त्यानंतर आता या मॅच मध्ये सरळ डाऊन द ग्राउंड ठोकलाय षटकार. भावेश उलवेकर, भावेशनं हा षटकार ठोकलाय आणि 6 टोटल पुढे चालले बोर्डवर. डबल डिजिट मध्ये आता स्कोरबोर्ड आलाय. 12 वर पोहोचलाय. चांगले बॅटिंग सलामीवीरांकडून. याच्या अगोदर साहिलनं चौकार दाखवला आणि त्यानंतर भावेशला स्ट्रायकरेनकडे आणलं गेलं आणि त्याने हा षटकार दाखवला. मुख्य गोलंदाज आपण बघतोय सध्या रितेशवर हल्ला बॉल केलाय. रितेश आगेवळे. पॉवर प्ले अगदी सुरू आहे मैदानामध्ये आणि पहिले षटक गाजून सोडायचा निर्धार केलाय दोन्ही बॅटरनं. परंतु रितेश कमबॅक करेल का या मॅच मध्ये हे तेवढंच महत्वाचं होतं. थोडं बॉडी पासून दूर केलं. फुटवर्क थोडं कमी होतं बॅटरचं आणि इकडे DRS ची मागणी करण्यात आली बॅटिंग टीम कडून. चला व्हाईट साठी DRS मागितलंय. सुधीर पाटील सर आमच्या सोबत जॉईंट होत आहेत. ऑन स्क्रीनवर आपण चेक करू लगेच. दोन्ही 12वे खेळाडू देखील इथे जॉईंट आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लीगल बॉल राहील. स्कोरबोर्डवर रन तुम्हाला बघायला मिळत आहेत 12. कमबॅक केलं या बॉलवर रितेश आगेवलेनं. डॉट बॉल बघायला मिळते. स्कोरबोर्ड 12 वर पोहोचलाय सध्या. लेट कट केलाय. स्क्वेअर कट केला. बॉल निघाला वेगानं.
अगदी बॅकवर्ड कव्हर पॉइंटला आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, त्यामुळे रन मिळती 4. आला आणखीन एक खणखणीत चौकार. चला फिल्डिंग आपण सीट करा लगेच, कारण पहिले षटक जे फेकले गेले साहिलला अंतिम बॉल लेट कटचा चौकार तुम्ही बघितला आणि स्कोरबोर्ड सध्या 16 धावांवर पोहोचलाय. चांगली सुरुवात 44 धावांचं आव्हान समोर असताना केले अगदी मैदानामध्ये खेडूपाडा संघानं. पहिले षटक पॉवर प्लेचं भरपूर चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर्स कडून. भावेश शुलवेकर जो वैयक्तिक 11 वर खेळतोय 4 बॉल मध्ये आणि साहिल देखील वैयक्तिक 2 बॉल मध्ये 5 वर खेळतोय. पार्टनरशिप सध्या बिल्ड होते आणि हे सध्या डोकेदुखीचं कारण बनलंय भोकरपाडा रसायनी संघाच्या दृष्टिकोनातून. फार चांगला क्रिकेट या अगोदर 5व्या रात्रीमध्ये खरं तर या दोन्ही टीम्सनं खेळला होता आणि अगदी मैदानात गाजवलं होतं दोन्ही टीम्सनं. भोकरपाडा संघाची गोलंदाजी बद्दल मी चर्चा करेन. फार सुंदर त्यांनी गोलंदाजी केली 5व्या रात्रीमध्ये, परंतु आज मेगा फिनालेमध्ये पहिलं षटक मुख्य गोलंदाजावर हल्ला बोल झालाय, त्यामुळे अपकमिंग ओव्हर या मॅचची टर्निंग पॉइंट राहणार यात मात्र शंका नाही. ते षटक घेऊन आलाय प्रणित पाटील. सेकंड ओव्हर मध्ये तयार होते. स्कोरबोर्ड 16 वर आहे. फुलटास होता, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, पाठीमागे फिल्डर आहेत, गुड फिल्डिंग. थांबवल्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल आणि खर तर चौकार वाचवलं त्यानं. बघा किती मेहनत घेतात विकेट किपर देखील यशांच्या मागून. हा थ्रो रिसिव्ह करण्यासाठी स्वतःला अक्षरशः झोकावून दिले त्यांनी. या बॉलवर 2 रन पूर्ण होत आहेत. स्कोरबोर्ड 2 न पुढे चालला. बोर्डवर 18 रन बघायला मिळतात. अजून 11 बॉल आणि 26 धावांची गरज या मॅच मध्ये उर्वरित आहे खेडूपाडा टीम साठी. भरपूर संख्येने प्रेक्षक वर्ग आज प्रेक्षकांची अल्लोट गर्दी बघायला मिळते. सगळ्यांचं आम्ही स्वागत करू आणि अजून प्रेक्षकांची संख्या हळूहळू वाढत जाईल कारण सुपर 14च्या मॅचेस आहेत. या बॉलवर आक्रमण केलंय एक्स्ट्रा कव्हर मध्ये, एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा शॉट 4 रन. स्कोरबोर्ड 4 न पुढे चाललाय. बोर्डवर रन लागतायत टोटल 22. 10 बॉल आणि 22 धावांची आता गरज आहे. अर्धा पल्ला पार झालाय बॅटिंग करत असताना खेडूपाडाचा. सध्या एक विकेट घेण्यामध्ये अक्षम ठरलेत गोलंदाजी करत असताना भोकरपाडा रसायनी हा संघ. परंतु या मॅच मध्ये हे षटक मी या अगोदर उल्लेख केला होता, ही ओव्हर टर्निंग पॉइंट आहे या मॅचची. कोणावर प्रेशर बिल्ड राहील, किती धावांचं डिफरंट राहील, चेंडू आणि धावांमधील किती अंतर राहील ते ठरवणार आहे हे षटक आहे. परंतु पहिले 2 बॉल मध्ये जवळपास 6 रन आलेत सध्या बॅटिंग करत असताना. थोडा वेगळा प्रयत्न केला. मला वाटतं सध्या तरी या फटक्यांची नितांत गरज नाहीये कारण सरळ बॅटनं खूप चांगल्या रन केले दोन्ही बॅटर्सना. इथे स्विच हिटचा प्रयत्न केला तर डॉट बॉल फेस करावा लागेल. बॅटर सध्या मैदानामध्ये आपण बघतोय साहिल उलवेकर. सन्माननीय एकनाथ फराड यांचं आगमन झालंय, त्यांचं स्वागत जाणता चषकामध्ये. त्यांनाही विनंती आपण असणार दिसत व्हावं. मागील डॉट बॉल बघायला मिळालाय प्रणित पाटील कडून. अगदी जड मध्ये बॉल, परंतु बघा बॅटिंग करत असताना प्रत्येक बॉल बाउंड्री लगत कसा पोहोचेल याची दक्षता घेतली आहे या दोन्ही बॅटर्सनं. सिंगल स्ट्राईक रोटेट होते. स्कोरबोर्ड पुढे चाललाय 1 धावेनं. ऑन बोर्डवर लागतात 23 रन. अजूनही चेंडू आणि धावांमध्ये अंतर जे आहे 8 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. मागे 2 बॉल मध्ये अगदी प्रणित पाटीलनं चांगला प्रयत्न केलाय रन संख्या रोखण्याचा. स्पेशली स्कोरिंग शॉट कसे थांबवता येतील याचा प्रयत्न त्यांनी मागील लास्ट 2 बॉल मध्ये केलाय. रात्रीचे 9:56 झालेत. मॅच सुरू आहे. गती कमी केली. हव्याचा चेंडू, फिल्डर तैनात आहे. झेलवर यायचं होतं, पायांच्या साहाय्यानं फुटबॉल साईडला बॉल थांबवलाय. दोन्ही बॅटर बघा मैदानामध्ये त्यांनी सिंगल डबल घेण्यासाठी कोणतीच हरकत ठेवलेली नाहीये. पुन्हा एकदा बघता बघता 2 रन पूर्ण होत आहेत. स्कोरबोर्डवर रन तुम्हाला बघायला मिळते 2 टोटल सध्या बोर्डवर लागत आहेत. स्कोरबोर्ड 25 वर आहे. 7 बॉल आणि
19 धावांची गरज आहे. या षटकामध्ये प्रणित पाटील होय एक चौकार खर्च केला, परंतु त्यानंतर त्यांनी कमबॅक केलाय. त्यामुळे लास्ट ओव्हरमध्ये रन शिल्लक राहिले पाहिजेत हा त्याचा निर्धार आहे. परंतु हा बॉल देखील तेवढाच महत्वाचा. समोर भावेश शुलवेकर खेळ, शेवटचा बॉल या ओव्हरचा 7 बॉल 19. फुलटॉस खरा बॉल आणि त्यावर आक्रमण. बॉल बाउंड्री लाईन बाहेर, निर्णायक षटकार. बघा तिकडे आयवा कॅच पकडले आमच्या अनिकेत कोंडिलकर यांनी, परंतु आज आयवा कॅच साठी बक्षीस नाहीये. पहिल्या षटकामध्ये 16 रन आले होत्या. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये 15 रन आलेत. स्कोरबोर्डवर एकूण रन लागले 31-31. 6 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मी आठवण करून देईन, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे. गोलंदाजीसाठी आलाय आदी पाटील. याच आदी पाटीलला बॅक टू बॅक लगातार 3 षटकार ठोकत असताना जे एंड केलं होतं षटकाराची हॅट्रिक घेतली होती. त्यामुळे स्कोरबोर्डवर रन चांगले आल्या होत्या. चला अखेरचे 6 बॉल राहिलेत. विजयासाठी रन पाहिजे 13. आदी पाटील अंतिम टप्प्यामध्ये हा सामना आता आलाय. बॉल तयार, लेफ्ट हँड बॉलर आले. फुल टॉस होता, सरळ बॉल बॅटवर आलेला नाहीये, त्यामुळे बॉल जरूर फील्ड तिथे केला होता. परंतु 2 रन बघा रनिंग बिटवीन द विकेट. तिकडे कॉल केला होता की हा थ्रो नॉसके एन कडे जायला हवा, परंतु फिल्डर आपण बघतोय दीपनं हा थ्रो स्ट्रायकर एन कडे करणं पसंत केलं. कारण फिल्डिंग करत असताना एक टार्गेट असायला हवं, कोणता एंड आपल्यासाठी जवळ आहे, कोणता बॅटर त्या एंड पासून दूर आहे, आणि तिकडे तो खरं तर थ्रो जायला हवा असतो. परंतु या मॅच मध्ये अजूनही 5 बॉल 11 रन पाहिजेत. मॅच ऑन. पुन्हा एकदा यॉर्कर करायचं सुद्धा फुलटॉस करून बसलेत. दोवर फुलटॉस मिड विकेटला फिल्डर आहे. दुसऱ्यासाठी आता प्रयत्न केलेला नाहीये, कारण यावेळेस फिल्डिंग डिपार्टमेंट देखील तयार आहे. अंपायर सिग्नल नो बॉल. एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. मला वाटतं ओव्हरस्टेप झाले. बॉलरचा हात लागले का पंच? यस, त्यामुळे नो बॉल गृहीत धरला जाईल. प्रत्येक नो बॉल नंतर फ्री हिट असतो क्रिकेटच्या नियमानुसार. त्यामुळे आपण स्कोरिंग मध्ये थोडा बदलाव करूया. 2 रन आलेत, मला वाटतं 9 रन पाहिजेत आता. होय 9 रन पाहिजेत विजयासाठी 5 बॉल मध्ये. तुमच्या खरं तर रिलीज ऑफ द डिलिव्हरी मध्ये तुमचा शरीराचा कोणताही भाग जर नॉन स्ट्राइक एंड कडे यष्टांना स्पर्श करत असेल आणि बेल्स जर खाली पडली तर एकतर तुम्ही थांबले पाहिजेत, तर तो बॉल डेड होतो, आणि बॉल डिलिव्हर केला तर तो नो बॉल मिळतो. आणि प्रत्येक नो बॉल नंतर फ्री हिट असते, आणि ती फ्री हिटची संधी बॅटरकडे आहे. एक नवीन संधीच मिळाले. 5 बॉल 9 पाहिजेत. फ्रीटचा चेंडू जर टॅप केलाय बघा, चांगला बॉल होता पाठीमागे, भरपूर मोठा टॅप. पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट चांगली बघायला मिळते. वन्स अगेन 2 धावा इथे पूर्ण होत्या. सिंगल डबल ना टार्गेट कडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय सध्या खिडूकपाडा संघ, परंतु का या मॅच मध्ये भोकरपाडा संघ ही कमबॅक करेल का, हा मोठा प्रश्न आहे. अखेरचे 4 बॉल विजयासाठी रन पाहिजे टोटल 7. चेस कंपल्सरी आम्ही वारंवार सांगू. सलामीला आलेले जोडे मैदानामध्ये सुरक्षित आहेत. भावेश उलवेकर, साहिल उलवेकर, दो भाई दोनों तबाही. मैदानामध्ये बॅटिंग फार छान त्यांनी केली आहे, परंतु का एंड देतील की गोलंदाज आधी इथे त्यांना थांबवेल. नो लुकिंग शॉट, टेक्निकल शॉट, क्रिकेटचा सौंदर्य वाढवणारा फटका. डीप मध्ये चाललंय, फाईन लेगला चौकार.
स्कोरबोर्ड पोहोचला 41 वर. 3 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. काय बॉलिंग केली होती भोकरपाडा संघानं. मला वाटतं ज्या लॉट मध्ये तो खेळत होता ना त्या लॉट मध्ये जवळपास 5 संघ असे होते ज्यांच्याकडे स्पिनर बॉलर होते, परंतु भोकरपाडा संघाकडे फास्टर बॉलर असून त्यांनी क्वालिफाय केलं होतं सुपर 14 साठी. आणि आता या मॅच मध्ये बघायचं 3 बॉल 3 रन उर्वरित राहिलेले आहे. चिंचवली आणि खेळणे टीम मध्ये देखील सेम टार्गेट होतं. तिथे रन त्या चेस झाले होते. आता 3 बॉल 3 वर ही लढत येऊन थांबली आहे. 41 वर टोटल लागलाय. एखादा फटका खिडूकपाडा संघाला विजय संपादन करून देईल, परंतु आधी पाटीलचा एक चांगला बॉल या मॅचला पुढे घेऊन जाऊ शकतो. लेट कट करायचा होता. फिल्डर पोहोचलाय. शॉर्ट थर्ड मॅनचा खेळाडू पोहोचलाय. गुड फिल्डिंग. 1 रन डाऊन. इथे मी किमान 3 धावा सेव्ह केले गेलेत, कारण एकदा इथून जर बॉल निघाला तर तो पुन्हा थांबत नसतो. त्यामुळे 1 रन इथे मिळेल. अजून मॅच पुढे अंतिम टप्प्यामध्ये शेवटचे 2 बॉल विजयासाठी देखील गरज हवी आहे. 2 धाव्यांची गरज आहे. फिल्डिंग मध्ये आता काय करेल एक्झॅक्टली, का 1 धाव सेव्ह करण्यासाठी फिल्डिंग सेट होईल की मोठा फटका वाचवण्यासाठी फिल्डिंग सेट होईल याची चर्चा सुरू आहे. कारण या क्षणाला अनुभव फार इम्पॉर्टंट असतो. सलामीला आलेली जोडी सेट आहे. रन त्यांनी केलेत. मॅच क्लोज आणून ठेवले. त्यामुळे खिडूकपाडा संघावर कोणतंच दडपण नाहीये. 2 बॉल 2 हा बॉल महत्वाचा आहे. बॅटच्या रडारमध्ये बॉल आलेला नाहीये. लॉंग ऑनचा फिल्डर वाट पाहिलीये. दुसऱ्यासाठी निघालेत. वाट पाहिली आणि वाट लागली. मॅच जिंकले मैदानामध्ये खिडूकपाडा संघानं. 2 रन पूर्ण. खिडूकपाडा संघाचा मागील 3 महिन्याचा वनवास आज संपलाय. निमित्त जाणता राजा चषक. मागील 3 महिने हा संघ क्वालिफाय होण्यासाठी ट्रॉफी उचलण्यासाठी भरपूर स्ट्रगल करत होता, परंतु फायनली जाणता राजा चषकामध्ये सुपर 7 मध्ये टॉप 7 मध्ये